11 मारुती दर्शन पैकी आता आपण चालू ते म्हणजे 8व्या मारुतीला गेल्या पहिल्यांदा गंध लावला आणि वरती जायला चालू केलो। ती गेल्यानंतर पहिल्यांदाच पाया पडून घेतलो, मगच आतल्या साईडला की एंट्री घेतली। नारळ पुढे दिल्यानंतर पाया पडून घेतला, याची आता पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगतो। तर आता आपण आले ते म्हणजे 8व्या मारुतीच्या दर्शनाला, ते म्हणजे कुठे सांगा रामलिंग बेटावर, आणि आता ह्याला रामलिंग बेट का म्हणतात ते तुम्हाला मी अजून सांगतो। तर आता आपण आले ते म्हणजे 8व्या मारुतीला, ते म्हणजे कुठे सांगा बहेमध्ये, जी की बरोबर हे मंदिर जे पूर्ण आहे ते पूर्णपणे बेटावर वसलेलं आहे। त्या मूर्तीच्या स्थापनेबद्दल खतरनाक आख्यायिका काय ती तुम्हाला सांगतो। रावण वध केल्यानंतर श्रीराम आणि सीता ज्यावेळी परत येत होती त्यावेळी ह्या गावामध्ये मुक्काम केली होती, त्यावेळी त्यांनी आपल्या पूजेसाठी या शिवलिंगाची स्थापना केली होती। तर तुम्ही हे बघितला का नाही, मूर्तीचा हात दोन्ही असं पाठीमागल्या साईडला आहे, तर ते का आहे तुम्हाला सांगतो। ज्यावेळी श्रीरामकनी आपल्या शिवलिंगाची पूजा करण्यात व्यस्त होते त्यावेळी एकदम पाण्याचा प्रवाह वाढला, म्हणजे कृष्णेचा प्रवाह वाढला, आणि त्या प्रवाहाला कनी आपल्या मारुतीरायाने असं दोन्ही बाजूला सारलं, दोन्ही बाजूला सारल्यामुळे हे बेट तयार झाला, आणि बेट तयार झाल्यामुळे ह्या साईडला एक नदी वाहिली आणि ह्या साईडला म्हणजे नदी दोन्ही साईडनं असं वाहिल्या, त्यामुळे मध्ये असा बेट तयार झाला, आणि ह्या बेटावर हे मंदिर आहे। तर मी तुम्हाला सांगाल कोणी हे जे बेट आहे ह्याच्या बेटाच्या दोन्ही साईडनं पाणी वाहतंय, तर या वरती जाऊन ड्रोन असं वरती बघितलं की नाही तुम्ही, तर हे दोन्ही साईडने हे असं पाणी वाहतंय बघा। तर इथं अशी आहे काय की इथं श्रीराम इथंच असतील म्हटल्यावर 100% मारुतीराय पण आपल्या इथंच असणार आहे। त्यामुळे समर्थ रामदासांनी की नाही या पाण्यामध्ये उडी मारली आणि त्यामधनं मारुतीरायांची मूर्ती बाहेर काढली, आणि ती मूर्ती की नाही आपली बरोबर त्या ठिकाणी स्थायिक केलेली आहे।